सगळ्यांना स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. त्याचं नाव आहे लाईफ विथ भिडे. आणि आज आम्ही संध्याकाळी काही प्लॅन्स केलेत. आय होप सो ते प्लॅन सक्सेसफुल व्हावे. सो बघूयात काय होतं आहे. सर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल फॉलो करायला विसरू नका. आता ही तयारी कसली चालू आहे सांगते. तर आमच्याकडे ना एक छान अशी गोड पद्धत आहे की नवीन नवरी जेव्हा पहिल्यांदा माहेरी येते ना तेव्हा पुन्हा सासरी जाताना तिच्यासोबत ना गोड पदार्थ दिला जातो. आता आम्ही बनवलं होतं पुरणपोळ्या आणि थापीवड्या. सो आता पुरणपोळ्या आणि थापीवड्या बांधायचंच चालू आहे इथे, जे की आमची नवीन नवरी सोबत घेऊन जाणार आहे आणि सोबतच तिला सोडायला घरातली काही माणसंसुद्धा जाणार आहेत. तर तुमच्याकडे पण अशी गोड पद्धत आहे का? नक्की कमेंट करून सांगा. असं नको रडू बाळा. रडू नको आता, रडू नको. चुप असू द्या. या दिसतंय या मी घालते. पप्पाची बॅग आणि घेऊन. अगं बॅग आहे व इडीचा चाळला काढा, इडी भाजीचा चाळला काढा. म्हणा गाणी म्हणा, मोठे गाणी म्हण. संग बोळवा मागती महिना खाली सासऱ्याला आईला यात रडू. आता बाई माई गेली डोंगराच्या चालली सासऱ्याला बाता हे पाणी इथे ठेवा नाही. आईची मागाची हंबल. ए गणेश एक शीट वर कर, एक शीट वर कर. अरे खाली पडेल माझी, खाली पडेल. काळजी घे हा बाळा, छान राहा आणि एन्जॉय कर. टेन्शन नको घेऊ आता कसं. मम्मी मुंबईला आल्यावर ये सीता. तुम्ही येताना फिश घेऊन या, फिश घेऊन या. आत्रे बाय कर आत्रे. चला मामाचं पत्र हरवलं ते आम्हाला सापडलं. मामाचं पत्र हरवलं ए मामाचं पत्र घेऊन कुठे पण. सापडलं. मामाचं पत्र हरवलं ते आम्हाला सापडलं. आता आवर. मामाचं पत्र हरवलं ते आम्हाला सापडलं. मामाचं पत्र हरवलं ते आम्हाला सापडलं. डोळ्या लागल्या का तिच्या? अगं ओढू नको रुमाल. बाय बाय. बाय 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 बाय. आणा गोरडी घेऊन चला. तर सकाळी प्लॅन झाल्याप्रमाणे फायनली आमचा आजचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे आणि आम्ही आलो आहोत नदीवर. आमच्या घराच्या जस्ट 2 मिनिटावरतीच नदी आहे, पण आम्हाला खाली यायला सुद्धा कधी कधी वेळ मिळत नाही. सो आता आम्ही आलेलो आहोत. उघडा आमच्या नदीचं ना पाणी तिथपर्यंत असतं, जे खडकचे तिथपर्यंत. पण आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे पाणी खूप आतमध्ये गेलं नदीच्या पात्रात. ॲक्च्युली नदीचं पात्र जेवढं असेल तिथेच पाणी आहे आता. आणि आमच्या गावात धरण आहे. तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल कसा येतो, एकदम शांत आणि खळखळ खळखळ खळ. आमच्या गावातच धरण आहे त्याच्यामुळे आमच्या ना गावी हे आत्र्या पडशील गावी 12 महिने 24 तास पाणी असतं. आम्हाला पाण्याचं कसलंच टेन्शन नसतं. इतकं सुंदर आहे. आणि इथे वरती आमचं घर आहे. पांढरं पांढरं दिसतंय ते आमचं घर. ही आहे आमची वहिनी, ही आहे मम्मी 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 ही आहे संस्कृती. आत्या नाना नानीचे फोटो चाललेत. आणि हे बघ ती बावरली आहे फुल बघून पाणी एवढं. शुनू काय आहे पाणी. हाय हाय इकडं कर, इकडं कुठं करते.
नाना, ही नानी आहे आणि अन्न कुठे गेले? अन्न इकडे हा. तर आम्ही सगळे ठरवून आता आलोय नदीवर. वरीला लेट झाला ऍक्च्युली. वरी सगळ्यात ती रेडी झाली होती पण नंतर तिच्या घरी पाहुणे आले म्हणून पण तरी तिथंच लेट झाला सगळ्यात जास्त. फायनली आज झाली आमची प्लॅनिंग सक्सेसफुल. सो तर असं आहे सगळं. आणि याच्यानंतर पुन्हा आम्ही बाहेर जाणार आहोत पूजेला. त्याचं पण तुम्हाला क्लिप दाखवते काय काय करणार आहे सगळं. आणि इथं नानी आमची दुसरी नानी कपडे धुतीये नदीवर. आणि तो गणपती बाप्पा बसलेला पाण्यामध्ये. त्याचं नाव पण गणेश आहे आणि तो गणपती बसलेला पाण्यात. दाखवते खाली बस खाली बस खाली बस पाय पसरून बस आणि मग हे कर. हा बस करू दे फक्त पाण्यात जाऊन. आणि शिस्तीत शिस्तीत इथे बस तू इथे इथे बस. हाय कर हाय. माकडं पुढे तोंड केलं त्यांना काय हाय कळणार आहे. अत्रे हाय कर अत्रे. जाऊ दे लोक केला दल. हाय तू पण आता हाय. हाय तुम्ही म्हणा आता वहिनी. हाय. बोलायचं असतं कोमल. हे आमचं लेट आमचं लेटला ती बाता आली आहे. सगळं फोटो काढून झाल्यानंतर आता आली आहे. चला पण मुलं फार एन्जॉय करतात आल्यावरती. आणि आमच्या नाण्याची अजून कपडे धुवून झाले नाही. किती कपडे घेऊन आले काय माहिती. किती मस्त बघा सनसेट आहे इथे. जो लिटरली पाण्यामध्ये दिसतोय. माती डोळ्यात माती नाही बाबू माती नाही दगड दगड. चलो माती नाही दगड दगड. आमचं तर नाही आता ना लास्ट टाइम मी ना या शेतामध्ये ना मोठ्या आईचा व्हिडिओ घेतला होता जेव्हा ती कांदे काढत होती. त्यांनी ना या सेक्शनमध्ये कांदे लावले होते. कांदे लसूण ते त्यांनी ऑलरेडी काढले. आणि आता इथे त्यांनी ना भुईमुग लावला. बघा किती हिरवा झाला बघा. आणि त्याला ऑलरेडी दाणे सुद्धा आलेत. कधी काढणार तुम्ही हे? अजून वेळ का काढायला? 8 दिवसांनी. बघा दाखवा हो बहिणी. किती मोठ्या मोठ्या शेंगा आहेत बघा. दाखवा ना काढून. बरं आतमधून फोन आहे. खूप साऱ्या शेंगा आल्यात त्याला. ओल्या शेंगा खायच्या असेल तर या भाजून खायला. दाखवा बरं शेंगा. आहेत भाजलेला काल चांगला. बघू द्या तोडलेल्या. बघा किती मोठे मोठे झाल्यात. दाखवते मला. एक शेंग ऑलमोस्ट माझ्या अंगठ्यापेक्षा सुद्धा मोठी आहे ती. इतके मोठे झाले. दाणे पण छान असतील. आता काढल्याला खूप माती लागेल त्याला धुवून खावे लागतील. ऑलमोस्ट पूर्ण हिरवळच आहे. इतक्या उन्हामध्ये इतकं छान बहरलंय. त्याची काळजी घ्यायला त्यांनी ते असं हे लावलंय जेणेकरून कावळ्यांना पक्ष्यांना वाटतं की कोणतरी माणूस उभा आहे म्हणून. ते खरंच आणि वरतून बघितलं की असं वाटतं की खरंच कोणतरी माणूसच उभा आहे असं वाटतं. इतकं छान आलंय सगळं शेत. आता आम्ही ना जे चिल्लर पाटीसाठी खाली गेलो होतो ना ते सगळे आता आम्ही चाललोय पूजेला जेवायला. आणि लाईट नाही म्हणून माझी बहीण इथे लाईट बंद झाली आहे. गावाला खूप प्रॉब्लेम. इतका अंधार असतो भाई. बाहेर निघायची सोय नाही. तारे जरी असले ना तरी प्रकाशच नाही पडत. सगळे झालेत रेडी. आता आम्ही जातोय. तिकडे गेल्यावर सुद्धा दाखवते काय काय करणार आहोत. काहीच नाही करायला ऍक्च्युली. फक्त जेवायचं नाही येतच आहे आम्हाला. पाय पडायचं जेवायचं. तीर्थप्रसाद घ्यायचं मस्त. जेवण पूजेचं जेवण. यस तीर्थप्रसाद घ्यायचा. प्रसाद म्हणजे गावचं किती सुंदर. ह्यांनी बनवलं. खूप दिवसांनी खायला मी. जेवतोय तू आणि पण घेतलं जेवायला. छान आहे. जेवायचं. पुरी खा आणि गुलाबजाम पण खा.
नाला फोन देतात बघ, अजूनाला फोन देतात आणि आईचा फोन त्याची प्यायला मी काय अजूनाला मोबाईल द्या. ती चिखल लावायची तर सोप्या गेली तुम्हाला फोन लावा. आदू बा मोबाईल दे तिला. फायनली आम्ही जेवून आलो, सगळं झालं आणि घरी आलो. सगळेजण घरी येऊन बसलेत. आजचा दिवस खरंच खूप मोठा होता. आजचा दिवस खरंच खूप मोठा होता, खूप छान होता. अक्षदा गेली तिला सासरी. तिला आम्ही पुरणाच्या पोळ्यांची पार्टी दिली. तिने ऑलमोस्ट 80 पोळ्या घेऊन गेली सोबत ती. त्याच्यानंतर वड्या हे सगळं घेऊन गेली. आता नंतर मी डायरेक्टली मुंबईला जायला, परत भेट नाही होणार आमची. त्याच्यानंतर आम्ही नदीवर गेलो होतो, ती थोडी मजा मस्ती केली आणि आता जेवायला गेलो होतो. सो आजचा दिवस खरंच खूप मस्त होता. ओव्हरऑल छान होता. गावी आलो आहे आम्ही, पण दिवस खूप पटापट निघून जात आहेत आणि छान जात आहेत खरं तर. आजचा दिवस पण खूप छान होता. अजूनसुद्धा आता ऑलमोस्ट रात्रीच्या 11 वाजले. सगळ्यांच्या गप्पा गोष्टी अजूनसुद्धा चालू आहेत. सगळेजण आले आहेत, कझन्स आहेत, त्यांची मुलं आहेत. जवळजवळ 10 मुलं आहेत घरामध्ये. इतका आवाज आहे, इतका कल्ला आहे नुसता. जिजूने आईस्क्रीम आणल्या, आईस्क्रीम खाल्ली. मुलांसाठी चॉकलेट्स आणले, ते त्यांनी चॉकलेट्स खाल्ले. गप्पा गोष्टी अजूनसुद्धा चालू आहेत. हसणं खेळण्याचं तुम्हाला आवाज येतच असेल मागे. या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना, ज्या आयुष्यभराच्या मेमरीज राहतात आपल्या बनून. सो हसा, खेळा आणि लाईफ एन्जॉय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.